आज जे मननाचा विषय मी निवडला आहे, देव प्रीती, देवाची प्रीती आणि देवाचं चांगुलपण. परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा, असं स्तोत्रकर्ता म्हणतो. आणि खरोखर परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव तो आपल्या लेकरांच्या, आपल्या लोकांच्या जीवनामध्ये वारंवार देत असतो. देव प्रीती आहे असं पहिला योहान 4:16 मध्ये लिहिलं आहे. आणि देव प्रीती आहे असं नाही तर देव प्रीती करतो असं नाही, तर देव स्वतः प्रेम आहे, देव स्वतः प्रीती आहे. आणि जसं वचनामध्ये लिहिलं आहे की परमेश्वर पापी लोकांवर प्रेम करतो पण पापाशी घृणा करतो. पापी लोकांवर प्रेम करतो पण पापाशी घृणा करतो. आपण वचनाकडे वळूया. होशे याचं पुस्तक, होशे याचं पुस्तक, पहिला अध्याय 2 आणि 3 वचन पाहूया. होशे याचं पुस्तक, पहिला अध्याय 2 आणि 3 वचन. परमेश्वर होशेया बरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, जा, एक जारिणी बायको करून घे व जार कर्माची मुले आपली अशी करून घे, कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जार कर्म हा देश करीत आहे. मग त्याने जाऊन दिबलाईमाची कन्या गोमर ही बायको करून घेतली. देवबाप या वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठवो. इथं आपण पाहतो की परमेश्वर होशेया बरोबर प्रथम बोलला. परमेश्वराने आज्ञा केली होशेला की जा, एक जारिणी बायको करून घे. जारिणी बायको म्हणजे एक पापी स्त्री बरोबर तू लग्न कर, पापी स्त्री बरोबर लग्न कर. आणि होशे हा एक देवाचा सेवक होता, पण तरीही परमेश्वराने त्याला सांगितलं की जा आणि जारिणी बायको करून घे. आणि इकडं कारण देखील परमेश्वर त्याला सांगत आहे, कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जार कर्म हा देश करीत आहे. म्हणजे इस्रायल लोक परमेश्वराविरुद्ध पाप करत होते. आशेरा मूर्ती, देवताची मूर्ती, अन्य देवी देवतांच्या मूर्तींच्या नादी ते लोक लागले होते. त्यांची पूजा अर्चा करायचे. झाडाखाली बळी, आपल्या इवन आपल्या पोटच्या पोरांचा देखील त्यांनी होम म्हणून बळी दिला. किती घोर पाप करत होते, तरीही परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो. कधी कधी मला खूप आश्चर्य वाटतं की एवढं पाप करत असताना पापी लोकांवर परमेश्वर किती प्रेम करतो. परमेश्वराच्या मनामध्ये किती कळकळ आहे की पापी लोकांना क्षमा मिळावी, पापी लोकांना क्षमा मिळावी, त्यांचं तारण व्हावं, नरकाच्या अग्नीपासून त्यांना वाचवावं. होशेयाचं पुस्तक 3रा अध्याय आणि पहिलं वचन. होशेयाचं 3रा अध्याय पहिलं वचन. मग परमेश्वराने मला म्हटले, इस्रायल लोक अन्य देवाकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरितात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. तरीही परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो. जरी इस्रायल लोक अन्य देवांकडे वळतात, मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरीही परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो. ज्या परमेश्वराने त्यांना लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढलं होतं, ज्या परमेश्वराने त्यांना फारो राजाच्या गुलामीतून बाहेर काढलं होतं, असंभव अशक्य गोष्ट करून दाखवली होती, तरीही ते जिवंत देवाला सोडून, यहोवा परमेश्वराला सोडून अन्य देवी देवतांच्या मागे लागले. आणि हे उदाहरण परमेश्वर एक चिन्ह इस्रायल लोकांना दाखवण्यासाठी आपल्या सेवक होशेयाला परमेश्वर सांगतात, जा, एक जारिणी बायको करून घे. प्रियांनो, किती चांगला परमेश्वर आहे. आणि त्या पापी स्त्रीप्रमाणे प्रियांनो, तुमची आणि माझी देखील अशीच गत होती. आपण देखील पापामध्ये होतो. आपण अन्य जातीचे लोक होतो, इस्रायल राष्ट्राच्या बाहेरचे लोक होतो. आपण जर इफिस्कराच्या पत्रामध्ये पाहिलं, इफिस्करा पत्र 2रा अध्यायामध्ये आपण जर पाहिलं तर तिथं असं लिहिलेलं आहे, इफिस्करास पत्र 2रा अध्याय आणि 11 वचनापासून असं पुढे लिहिलंय,
म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुनता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुनती म्हणविणाऱ्या लोकांकडून बेसुनती म्हणविले जाणारे होता. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित. होय प्रियांनो, आपण त्यावेळेस ख्रिस्त विरहित होतो. येशू ख्रिस्ताच्या जवळ नव्हतो, येशू ख्रिस्ताचे लोक नव्हतो. इस्रायलच्या राष्ट्राबाहेरचे आपण इस्रायली लोक नव्हतो, इस्रायल राष्ट्राच्या बाहेरचे लोक होतो. वचनाच्या करारास परके. जे अभिवचन परमेश्वराने इस्रायल लोकांना दिले त्या वचनाच्या करारास आपण परके होतो. आपल्यासाठी नव्हते ते वचन, परमेश्वराने इस्रायल लोकांना ती अभिवचनं दिली होती. पण त्या अभिवचनांना आपण परके होतो. आशाहीन व देवविरहित असे जगात होता. आपल्याला कुठलीच आशा नव्हती, आपल्याला कुठलीच आशा नव्हती. आणि जसं वचनात लिहिलंय की देवविरहित असे जगात होता. आपण ह्या जगामध्ये असं जीवन जगत होतो, देवविरहित जीवन जगत होतो. अशा आपल्यासारख्या पापी लोकांवर परमेश्वराने किती प्रेम केलं, किती दया केली आणि आपल्या दैन्यावस्थेत त्यांनी आपली आठवण केली. आणि जसं यशया 7:14 मध्ये लिहिलंय, पहा कुमारी गर्भवती होईल, ती एक पुत्र प्रसवेल, त्याला इमॅन्युएल म्हणजे परमेश्वर आमच्या सान्निध्य असे म्हणतील. किती अद्भुत देवाची प्रीती. काल सुवार्ता सांगताना लोकांना मी हे सांगत होतो की परमेश्वराशिवाय कोणीही पाप क्षमा करू शकत नाही, परमेश्वराशिवाय कोणीही पाप क्षमा करू शकत नाही. आणि पाप क्षमा करण्यासाठी देव स्वतः मनुष्य बनला, बाळाच्या रूपामध्ये तो जन्माला आला, त्याने मनुष्याचं देह धारण केलं की मनुष्यांना, आपल्यासारख्या पापी लोकांना पापापासून क्षमा मिळावी. प्रभूची स्तुती असो. जसं मत्तयाचं शुभवर्तमान पहिला अध्याय, मत्तयाचं शुभवर्तमान पहिला अध्यायामध्ये आपण पाहतो 21 वचनापासून, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. हे असे, पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. ह्या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. किती अद्भुत गोष्ट की तो पवित्र परमेश्वर पापी लोकांमध्ये प्रकाश बनून आला, तारणारा बनून आला, उद्धारकर्ता बनून आला, बाळाच्या रूपामध्ये त्याने जन्म घेतला. आणि जसं लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो, लुकाचं शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय आणि 10 वचनापासून, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती अशी की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. जे बाळ जन्मलं होतं दाविदाच्या नगरामध्ये, जे बाळ जन्मलं होतं तो कोण होता? तो ख्रिस्त प्रभू होता, तो येशू ख्रिस्त होता. आणि तुम्हाची खूण ही की बाळंताने गुंडाळलेले व गव्हाने ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत त्याची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. योहानाचं शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून, त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? व्यभिचार करीत असताना ती स्त्री पकडली गेली आणि ते मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे दगडमार करून त्या स्त्रीचा अंत नाश करावा, ह्यासाठी ते लोकांनी. पण येशू ख्रिस्त काय म्हणतो, म्हणजे येशू ख्रिस्ताला ते काय बोलेल त्याच्यामध्ये फॉल्ट मध्ये पकडण्यासाठी त्या स्त्रीला येशू ख्रिस्ताकडे घेऊन आले.
प्रियांना आपली देखील अशीच दुर्दशा होती. आपण देखील पापी होतो. पण धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्ताने पुढे काय म्हटले? नंतर येशू उठला व त्या स्त्री शिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही, जा, यापुढे पाप करू नको. किती चांगला परमेश्वर आहे की तो पापापासून क्षमा देण्यासाठी आपल्यासारख्या पापी गुन्हेगार लोकांसाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवरती आला. पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला केवढी मोठी किंमत भरून द्यावी लागली ह्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आणि यशया जसं अध्याय आणि त्याचं 4थं वचन, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. किती अद्भुत देवाची प्रीती की देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला, जसं 10 वचनात लिहिले की त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. आपल्या पुत्राला, आपल्या प्रिय पुत्राला, एकुलत्या एक पुत्राला ठेचावं असं देवाच्या मर्जीस आलं. म्हणजे आपल्यावर किती देवाची प्रीती, किती चांगला देव आहे की आपल्याला वाचवण्यासाठी स्वपुत्राला येशू ख्रिस्ताला ठेचावं असं परमेश्वराच्या मर्जीस आलं. आणि आपली सर्व घाणेरडी पापे त्याने त्या पवित्र, निष्पाप, निष्कलंक येशू ख्रिस्तावरती, देवाच्या कोपऱ्यावरती लादिली की आपल्याला पापापासून क्षमा, मुक्ती मिळावी. किती चांगला परमेश्वर आहे. देवाची स्तुती असो की की तो परमेश्वर, प्रियांनो, ज्याप्रमाणे परमेश्वराने होशेला आज्ञा दिली होती की जा, दारिणी स्त्री करून घे, बायको करून घे. प्रियांनो, आपला तारणारा, आपला वर प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला आपल्या मंडळीसाठी, आपल्या कलिसियासाठी, की तिला आपलंसं करून घ्यावं, मोलाने विकत घ्यावं. जसं पाऊल म्हणतो, तुम्ही स्वतः आपले स्वतःचे नाही तर मोलाने विकत घेतलेले आहात. आपल्याला मोलाने विकत घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या क्रुसावरती, त्या वधस्तंभावरती आपलं पवित्र अमूल्य रक्त घळघळा वाहू दिलं. रक्ताचा थेंब आणि थेंब त्याने त्या क्रुसावरती वाहू दिला आणि म्हटलं, पूर्ण झाले, पूर्ण झाले. आपल्या पापांची खंडणी त्याने भरून दिली आणि आपल्याला मोलाने विकत घेतलं. धन्यवाद प्रभूचा की तो प्रभू येशू ख्रिस्त, ज्याप्रमाणे होशेला परमेश्वराने आज्ञा केली होती, प्रभू येशू ख्रिस्ताने एका दासाचं स्वरूप धारण केलं. होशे दास होता, परमेश्वराचा सेवक होता, पण तो स्वतः राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवाचा पुत्र तुमच्यासाठी माझ्यासाठी त्याने सेवकाचं रूप धारण केलं. यशया 41 मध्ये लिहिले, हा पहा माझा सेवक. त्यांनी सेवकाचं रूप धारण केलं. आणि प्रियांनो, ज्याप्रमाणे होशेने जो आणि 15 रुपये देऊन त्या गोमरला विकत घेतलं, तिच्याशी लग्न केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने तर अनमोल आपलं पवित्र अमूल्य रक्त त्या क्रुसावरती घळघळ वाहून आपल्याला मोलाने विकत घेतलं. म्हणून यशायाच्या 43 अध्यायामध्ये हे वचन मला खूप आवडत असतं आणि हे वचन मी नेहमी सांगत असतो, कारण ह्या वचनामध्ये मधापेक्षा गोड अशी वचनं आहेत. मधापेक्षा गोड मनाला लागणारी अशी वचने आहेत. यशाया 43 मध्ये लिहिलं आहे, यशाया 43:25 वचनामध्ये, मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो, मीच तो, तुझी पातके स्मरत नाही. मला स्मरण दे, आपण एकमेकांशी वाद करू, तुझे खरे ठरावे म्हणून आपली बाजू सांग. तुझ्या मूळ पुरुषाने पातक केले, तुझे मध्यस्थ माझ्याशी फितुरी करीत आले आहेत, म्हणून मी पवित्र अधिपतीस अपवित्र ठरविले, याकोबाला शापवश व इस्रायला निंदावश केले आहे. पण इथं 25 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकतो. आपण इस्रायल राष्ट्राच्या बाहेरचे लोक, ख्रिस्त विरहित असे होतो, ईश्वर रहित जीवन जगत होतो,
आशाहीन असं जीवन जगत असताना प्रभू म्हणतो की मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकतो. आणि जशी यशाच्या पुस्तकात लिहिले, तुझे अपराध धुक्याप्रमाणे व तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाही तशी केली आहेत. मजकडे फिर, कारण मी तुला उद्धारिले आहे. कारण मी तुला उद्धारिले आहे. किती चांगला परमेश्वर आहे प्रियांनो, की त्या गोमरपेक्षाही, त्या व्यभिचार करणाऱ्या स्त्रीपेक्षाही आपण वाईट होतो. आणि अशा आपल्यावर त्याने परमेश्वराने प्रीती केली, दया केली, करुणा केली आणि स्वपुत्राला ठेचावं असं त्याच्या मर्जीस आलं. आणि यशाया 43 मध्ये असं जसं लिहिलंय, तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे. कारण मी तुला पापाच्या बंधनातून, सैतानाच्या बंधनातून त्याने आपल्याला सोडवलं. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांना फारो राजाच्या गुलामगिरीतून, मिसर देशातून बाहेर काढून त्यांना स्वतंत्र केलं, प्रियनो त्या परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला सोडविले आहे. आणि पुढे तो म्हणतो, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. मी तुला तुझ्या नावाने, ज्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो हे याकोबा, हे इस्रायला, परमेश्वराने त्यांना नाव घेऊन हाक मारलं, त्याप्रमाणे प्रियांनो तुम्हाला आणि मला देखील परमेश्वर नाव घेऊन हाक मारतो. किती चांगला परमेश्वर आहे. आणि पुढे तो म्हणतो, तू माझा आहेस, तू माझा आहेस. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला मोल देऊन स्वतःच करून घेतलं. आणि जसं इथं यशाया 43:3 मध्ये लिहिलं आहे, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. मी परमेश्वर तुझा देव आहे. इस्रायलाचा पवित्र प्रभू प्रियानो तुमचा आणि माझा देव आहे आज येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि पुढे तो म्हणतो, मी इस्रायलचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. मी इस्रायलचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. किती चांगला परमेश्वर आहे की तो आपल्याला त्राता मिळाला, तो तारणारा मिळाला, तो पाप क्षमा करणारा मिळाला. आणि पुढे तो म्हणतो, मी 4थ्या वचनात, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेच आहेस व मी तुझवर प्रेम करतो. 5 वचनामध्ये तो म्हणतो, भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. किती चांगला, म्हणजे आपल्या संकटामध्ये, आजारामध्ये, त्रासामध्ये, अनेक परिस्थितीमध्ये तो परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो. अनेक परिस्थितीमध्ये तो आपलं धाडस म्हणजे सांत्वना करतो. भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. ज्याप्रमाणे परमेश्वर इस्रायल लोकांबरोबर राहिला, तोच परमेश्वर प्रियांनो तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबरही राहतो. आणि जसं यशाया 43:15 वचनात असं लिहिलंय, यशाया 43:15, मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे. तुमचा राजा आहे, तो आपला राजा आहे. जसं आपण गीतामध्ये गातो, तू ही हमारा राजा है, तू ही मुक्तिदाता है, फिर से आने वाला है, प्यारे प्रभू येशू तू जल्दी आ. तो आपला राजा आहे. आणि हे वचन सांगतं की मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलाचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे. आपण अन्य जातीचे होतो, परराष्ट्रीय होतो, पापी होतो, तरी आज परमेश्वर आपल्याला लाभला आहे तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, ज्याने 2000 वर्षापूर्वी त्या वधस्तंभ, त्या बेथलेम गावामध्ये, गव्हाणीमध्ये त्याने जन्म घेतला. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असताना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दीन दरिद्र बनून या जगात आला. त्याला गरिबी म्हणजे काय ठाऊक आहे. त्याच्या खिशामध्ये 2 रुपये देखील नसायचे मंदिराचा कर भरण्यासाठी. त्याच्या खिशामध्ये पैसे नसायचे की शिष्यांना जेवण खाऊ घालावं. पण ज्या पवित्र स्त्रिया होत्या त्या आपल्या बटव्यातून द्यायचे की शिष्यांना जेवण मिळावं, देवाची सेवा व्हावी. तो तारणारा प्रभू येशू म्हणतो, भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 28 अध्यायामध्ये स्वर्गारोहण होत असताना सांगितलं, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुम्हा बरोबर आहे. सदोदित मी तुम्हा बरोबर आहे. तर तो प्रियांनो, तो परमेश्वर तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर आहे. जे नाताळ म्हणून सर्व जगामध्ये साजरा केला जातो, ख्रिसमस म्हणून, की तारणारा जन्मला 2000 वर्षापूर्वी, प्रियांनो तुमच्यासाठी माझ्यासाठी. तो इमॅन्युएल म्हणजे परमेश्वर आपल्या सान्निध्य, तो स्वर्ग सोडून या पृथ्वीवरती त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आपल्या पापांची क्षमा केली. किती चांगला परमेश्वर आहे. म्हणून आपण देवाचा गौरव करूया, देवाला धन्यवाद देऊया